प्रॉब्लेम नाही येणार माझ्या मते, है ना? हो हो हो. हा झालं, चालू झालं. करायचं चालू. तुझ्या फेसबुक वरती पण नाही दिसत आहे. हो हो चालेल, पण इथे फेसबुक वरती नाही दिसत आहे. नाही नाही, फेसबुक वरती चालू झालं मला ते. तू कॉमेंट सांग. फेसबुक झाल्यावरती चालू झाल्यानंतर येईल. आपण बघूया ना, चालू करू ना आपण. अच्छा, हा ठीक आहे ठीक आहे. नाही झालं तर लगेच कळेल ना. हो. नमस्कार. आज आपण कालचा कार्यक्रम अचानक वीज गेल्यामुळे आपल्याला चालू करता आला नाही, तर आज आपण तो कार्यक्रम परत पुढे चालू करत आहोत. आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापिका डॉक्टर राजश्री जोशी. या नवीन शिक्षण धोरणाबद्दल आपल्याला सांगण्यासाठी आलेले आहेत. मुख्यतः नवीन शिक्षण धोरण काय आहे, त्याचा आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनावरती काय परिणाम होणार आहे, या संदर्भात त्या आपल्याला माहिती देतील. प्राध्यापिका डॉक्टर राजश्री जोशी या उल्हासनगरच्या सेवा सदनमध्ये या प्राध्यापिका आहेत. त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे आणि त्यांची डबल MA डिग्री त्यांनी घेतलेली आहे. आणि विशेषतः आपल्या शिक्षकांना घडवण्याचं काम हे डॉक्टर राजश्री जोशी या करत असतात. तेव्हा मी त्यांना आता विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. राजश्री जोशी. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री जोशी, असिस्टंट नमस्कार, मी डॉक्टर राजश्री जोशी, असिस्टंट प्रोफेसर, सेवा सदन कॉलेज ऑफ एज्युकेशन. आज आपण इथे सगळेजण पुढची काही 40-45 मिनिटं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजेच राष्ट्रीय शिक्षा आयोग किंवा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याबद्दल ची माहिती घेणार आहोत. यामध्ये काय आहे हे सांगण्याचा माझा उद्देश आहे. आणि म्हणजे काय असायला हवं, काय कमी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण आधी ते पहिले जाणून घेऊया आणि मग आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. तर सुरुवातीला जर आपण पाहिलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण हे याचा इतिहास काय आहे, तर माझ्या या पुढच्या स्लाइड मध्ये साधारणपणे 1948-49 च्या सुमारास, ज्याला मुदलियार आयोग म्हणून ओळखलं जातं, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, हे तयार झालं आणि मग अवलंबलं गेलं. 1952-53 मध्ये सेकंडरी एज्युकेशन कमिशन अवलंबलं गेलं आणि मग त्याला मुदलियार आयोग असं म्हटलं जातं, सॉरी. आणि 1964 ते 66 मध्ये एज्युकेशन कमिशन, जे कोठारी आयोग म्हणून प्रसिद्ध आहे, तर हे कमिशन तयार झालं आणि मग राबवलं गेलं. आज पर्यंतच्या शिक्षणामध्ये वरती, शैक्षणिक धोरणावरती या कोठारी आयोगाचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1968 ला नॅशनल पॉलिसी एज्युकेशन ही आलं. पण नंतर 1976 मध्ये ज्यावेळेस 42वी संविधानात्मक बदल, अमेंडमेंट घडून आलं, त्यावेळेस थोडासा बदल झाला शैक्षणिक धोरणामध्ये. पण आधारभूत शैक्षणिक धोरण जे होतं 1964 पासून आलेलं ते मात्र तसंच होतं. 1986 मध्ये नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन, शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण तयार केलं गेलं आणि अंमलात आलं. यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर अनेक नवीन संकल्पना या
एज्युकेशन पॉलिसीमध्ये होत्या. उदाहरणार्थ दप्तर विना शाळा किंवा ओझ्या विना शाळा किंवा ब्लॅकबोर्ड, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, हे या संकल्पना इथे या योजनेमध्ये होत्या. यानंतर 1992 मध्ये या योजनेमध्ये या धोरणामध्ये थोडाफार फरक करण्यात आला, मॉडिफिकेशन करण्यात आलं, पण पूर्ण बदल झाला नाही, पूर्णतः बदल झाला नाही. 1986 पासून आज तागायत अनेक संशोधनं झाली किंवा अनेक क्षेत्रामध्ये विविध संशोधन झाली. त्यानंतर काही संदर्भही बदलले, काही शिक्षणाचं जे काही स्वरूप आहे हे बदलण्याची गरज भासली, पण तरी सुद्धा हे 1986चं धोरण जे होतं ते थोड्याफार फरकाने तसंच चालू राहिलं. आणि म्हणून ही गरज लक्षात घेता 2016 मध्ये TSR सुब्रमण्यम कमिटी रिपोर्ट म्हणजे कमिटी तयार केली गेली आणि म्हणजे त्यांनी काम केलं आणि रिपोर्ट दिला 2016ला. त्यानंतर 2017ला डॉक्टर के कस्तुरीनंदन यांच्या अध्यक्षतेखाली यांच्याशिवाय आणखीन 8 जणांची कमिटी तयार केली गेली आणि याच्यातून मग हे जे आपण म्हणतो आहोत की आजचं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे साकार झालं. आणि आपल्याला माहिती आहे की 29 जुलै नुकतंच ते सादरही केलं गेलं. यामध्ये अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत. यामध्ये अनेक शिक्षणाचा थोडासा चेहरामोहरा बदलेल अशी अपेक्षा आहे या धोरणाद्वारे, असं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की 34 वर्षानंतर धोरण बदललं, कारण 1986 नंतर जी काही गरज निर्माण झाली शिक्षण धोरण बदलण्याची भारतासाठी, ती अंमलात आणली, म्हणजे त्यानुसार बदललं गेलं हे धोरण, आणि म्हणून 34 वर्षानंतर बदललं गेलं असं म्हटलं जातं. तर ही जी कस्तुरीनंदनची कमिटी होती ती कोणती कमिटी होती? पुढच्या स्लाइड मध्ये ही कमिटी तुम्हाला दिसेल. या कमिटीचे मुख्य तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे की अतिशय चांगले सायंटिस्ट आणि इस्रोचे मुख्य ज्यांना पद्मविभूषण म्हणून गौरवलं गेलेलं आहे भारत सरकारकडून, असे डॉक्टर के कस्तुरीनंदन हे मुख्य होते. त्यानंतर यामध्ये SNDP युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर ज्या मुंबईच्या आहेत डॉक्टर वसुधा कामत या होत्या. त्यानंतर तिथे त्याच्यामध्येच VC होते बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचे सोशल सायन्सेस डिपार्टमेंटचे, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशल सायन्सेसचे VC होते. त्यानंतर ट्रायबल युनिव्हर्सिटीचे VC याच्यामध्ये होते, या कमिटीमध्ये होते. गुवाहाटी युनिव्हर्सिटीचे आणि पर्शियन लँग्वेजचे प्रोफेसर या कमिटीमध्ये होते. त्यानंतर रिटायर्ड ब्युरोक्रॅट IAS ऑफिसर हे पण या कमिटीमध्ये होते. तर अशा प्रकारे या कमिटीने या कमिटीचं काम सुरू झालं. तत्पूर्वी अनेक रिजनल कॉन्फरन्सेस म्हणजे प्रादेशिक स्तरावरती अनेक अधिवेशनं भरवली गेली आणि ज्याच्यातून समाजाला, शिक्षण क्षेत्राला कोणकोणते बदल आवश्यक आहेत याचा एक सर्व्हे घेतला गेला, सर्वेक्षण केलं गेलं. याशिवाय विविध राज्यातून, विविध स्तरातून, राज्यातून सूचना मागवल्या गेल्या. माय गव्हर्नमेंट या MyGov असं एक पोर्टल होतं, त्याच्यामधून काही सूचना मागवल्या गेल्या. जवळजवळ 26,000 पेक्षा जास्त लोकांनी सूचना दिलेल्या आहेत. मग या सूचना आधी असलेलं जे शैक्षणिक धोरण आहे ते आणि या सगळ्याच्या मंथनातून असं म्हणूया, आणि या कमिटीच्या म्हणजे जे कोणी मातब्बर मंडळी होती त्यांच्या विचार मंथनातून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शिक्षण धोरण 2020 तयार झालेलं आहे. मग यामध्ये काय आहे हे आता आपण जाणून घेऊया. पुढच्या स्लाइड मध्ये याच्यामध्ये
धोरणाचे जे काही आराखडा आहे, या आराखड्यामध्ये काय आहे, किती पार्ट्स आहेत हे दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये हे जे धोरण आहे एकूण 4 पार्टमध्ये, 4 भागामध्ये विभागले गेलेलं आहे. यातला पहिला भाग जो आहे तो स्कूल एज्युकेशन बद्दलचा आहे, म्हणजे शालेय शिक्षण याबद्दलचा. याच्यामध्ये 8 सब चॅप्टर्स आहेत. दुसरा जो भाग आहे तो पूर्णपणे हायर एज्युकेशन बद्दलचा आहे, ज्याच्यामध्ये 10 विविध चॅप्टर्स आहेत, म्हणजे प्रकरणं आहेत. तिसऱ्या भागामध्ये ऍडिशनल की फोकस एरिया आहेत, ज्याच्यामध्ये 4 सब चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये ऍडल्ट एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन याबद्दलची अधिक सविस्तर अशी माहिती आहे. त्यानंतर आणखीन एक जे आहे ते ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन राष्ट्रीय शिक्षा आयोग याच्याबद्दलची पूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. आता हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे काही विशिष्ट, मी मगाशी म्हटलं तसं, काही संकल्पना, नवीन संकल्पना, नवीन प्रक्रिया, नवीन संकल्पना घेऊन येत आहे. कोणत्या आहेत या संकल्पना? पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण पाहूया. यामध्ये तुम्हाला काही लंबगोल दिसत आहेत. तर हे जे चॉकलेटी किंवा रंगाचे जे लंबगोल आहेत, हे लंबगोल यामध्ये लिहिलेले जे काही फीचर्स आहेत किंवा आपण म्हणूया वैशिष्ट्य आहेत, ही पूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण धोरणामध्ये तुम्हाला दिसून येतील. एक आहे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट, अर्थातच व्यावसायिक वृद्धी. शिक्षकांची सातत्याने होणारी व्यावसायिक वृद्धीचे विविध मार्ग यामध्ये सांगितलेले आहेत. स्कूल लेवलवरती सुद्धा आणि उच्च शिक्षण स्तरावरती सुद्धा त्यांनी विविध मार्ग सांगितलेले आहेत. त्यानंतर हे जे धोरण आहे हे मल्टीलिंग्विझम म्हणजे बहुभाषिकतेचा पुरस्कार करतं. यामध्ये काही विशेष शैक्षणिक विभाग केलेले आहेत. हे शैक्षणिक विभागाबद्दलची माहिती या पूर्ण धोरणामध्ये आपल्याला दिसून येते. निळ्या रंगाचे जे लंबगोल आहेत ते तुम्हाला शालेय धोरणाबद्दलची माहिती, काही संकल्पना सांगतात. त्यातली एक संकल्पना म्हणजे 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, म्हणजे असं प्रगती पुस्तक जे 360 अंशातून पूर्ण त्या विद्यार्थ्याचं प्रगती दाखवतं. त्यानंतर मुक्त शालेय व्यवस्था ही एक संकल्पना आहे. त्यानंतर स्कूल कॉम्प्लेक्सेस म्हणजे शाळा संकुल निर्माण करण्याचं जे काही एक विचार यामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर हे आधी आता जसं हे धोरण स्पष्ट केलं गेलं, म्हणजे सादर केलं गेलं, त्यापासून चर्चा झालेलं 5-3-3-4 ही रचना, 5+3+3+4 ही रचना जी आहे शिक्षणाची, ही शिक्षण रचना या आपल्याला बघायची आहे. त्यानंतर या शिक्षण धोरणामध्ये पालक, समुदाय आणि समुदायातील स्वयंसेवक, विविध स्तरावरचे स्वयंसेवक, विविध कारणांसाठी स्वयंसेवक प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेमध्ये अंतर्भूत व्हावेत किंवा अंतर्भूत होतील अशी रचना यामध्ये केलेली आहे. काळे जे लंबगोल आहेत ते अर्थातच तुम्हाला उच्च शिक्षण धोरणामध्ये आलेल्या ज्या काही संकल्पना, येणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगतील. एक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे उच्च शिक्षणामध्ये एक अशी काही पतपेढी असणार आहे जी क्रेडिटची, श्रेयांकांची पतपेढी आहे, शैक्षणिक श्रेयांकांची पतपेढी. त्यानंतर उच्च शिक्षणाचं जे आंतरराष्ट्रीयकरण होणार आहे त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये मिळेल आपल्याला या धोरणामध्ये. आणि हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, हे उच्च शिक्षणाची जी काही कमिशन म्हणजे मंडळ आहे त्याबद्दलची माहिती पण यामध्ये मिळणार आहे. आता आपण एक एक करत जर घेतलं तर आता आधी आपण शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित करूया. शालेय शिक्षणाबद्दल काही माहिती आपण घेऊया पुढच्या स्लाइड मध्ये. आता ही जी रचना आहे 5-3-3-4 ही रचना कशा प्रकारे कार्यान्वित होते हे या खालच्या टेबलामध्ये दाखवलेलं आहे. शिक्षण सुरू होतं, आपण आतापर्यंत आपण म्हटलेलं आहे की 6व्या वर्षापासून शिक्षण सुरू होतं. आता शिक्षण हे
3ऱ्या वर्षापासून सुरू होणार आहे. वय वर्ष 3 ते वय वर्ष 8 हा पहिला ग्रुप असणार आहे 5 वर्षाचा. पण याच्यामध्ये पहिली 3 वर्ष जी असणार आहेत ही प्री स्कूल म्हणजे शाला पूर्व अशी ही वर्ष असणार आहेत. आणि त्याच्यानंतर पहिली वय वर्ष 7 आणि 8 किंवा साधारणपणे वय वर्ष 7 पहिली आणि 8 दुसरी असं असणार आहे इथे. हा जो वयोगट असेल या वयोगटामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यावरती भर दिला गेलेला आहे. या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की इमिजिएट नेशन मिशन काय आहे, तर ही पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजे त्वरित साधावयाचं आहे हे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हा जो आपण तुम्हाला माहिती आहे की आरटीई जो आहे शिक्षणाचा हक्क कायदा जो आहे हा 6 वर्षापासून शिक्षणाचा हक्क कायदा सांगतो. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरटीई मध्ये बदल करण्याचं आवाहन त्यांनी दिलेलं आहे की 3 वर्षापासून हे केलं जावं. 3 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचं शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला हवं असं म्हटलं जावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. याचं कारण की जर आपण बघितलं तर 85% मेंदूचं विकसन हे 6 वर्षापर्यंत होतं आणि त्यामुळे 3 वर्षापासून त्या विद्यार्थ्यांना जर तयार केलं गेलं का त्यांना जर आपण पायाभूत साक्षरता किंवा संख्या ज्ञान दिलं तर योग्य होईल असं एक दावा केला जातोय. आता याच्यामध्ये या भागामध्ये हे 5 वर्ष जी आहेत ही अंगणवाडी किंवा जी पूर्व प्राथमिक शाळा आहे या पूर्व प्राथमिक शाळा प्राथमिक शाळाशी लोकेट केल्या जाते. त्यांनी को लोकेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या एकत्र चालतील किंवा त्या जवळपास असतील तर ते जास्त संलग्न असतील एकमेकांशी तर ते जास्त योग्य ठरेल. पण जिथे शक्य नसतील म्हणजे जिथे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा संलग्न होणं शक्य नसेल तिथे मात्र स्वतंत्र शाळा च काम चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. या विशिष्ट एज साठी लवचिक अभ्यासक्रम असेल म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या प्रमाणे अभ्यासक्रम असेल. यामध्ये विविध स्तरीय खेळ असतील, विविध स्तरीय नाही खेळ पण थोडे विकसित होत जाणारे खेळ असतील. यामध्ये कृती आधारित शिक्षण असेल आणि सर्वसाधारणपणे स्वमदत कौशल्य इथे विकसित केले जातील. म्हणजे स्वच्छता कशी स्वतःची राखायची, स्वतः तयार कसं व्हायचं याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं जाईल. संभाषणातून सामाजिक संभाषण कौशल्य विकसित करून सामाजिक विकास होईल. शारीरिक विकासावरती लक्ष केंद्रित केलं जाईल आणि चिकित्सक विचार वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित केला जाईल याचा विचार केला जाईल. असे काही त्यांना कृती दिल्या जातील ज्याच्यातून ही कौशल्य विकसित होतील. यामध्ये शिकवण्याची जी पद्धती असेल ही पर्यवेक्षणाखाली क्रीडन पद्धती, संशोधन पद्धती असेल आणि मुख्य म्हणजे अनुभवाधिष्ठित शिक्षण असेल. अनुभवाधिष्ठित शिक्षण ही एक संकल्पना आहे, एक्सपिरियन्शियल लर्निंग, आणि ती इथे राबवली जाईल. याबद्दल आपण आणखीन पुढे बोलणार आहोत म्हणून इथे मी जास्त बोलत नाहीये. काही क्रीडांगणात वरील आणि काही बंदिस्त जागेवरील खेळ यामध्ये असतील. खेळाद्वारे शिकवलं जाईल आणि साधारणपणे रंग, आकार, संख्या, अक्षर, महिने याबद्दलची माहिती दिली जाईल. हे जे शिक्षण असेल हे शिक्षण शक्यतो म्हणजे मातृभाषेतून आणि प्रादेशिक भाषेतून दिलं जावं असा आग्रह धरलेला आहे. पुढचं जे शिक्षण आहे म्हणजे पुढच्या इयत्तेत सुद्धा स्टँडर्ड 3 to 5 म्हणजे इयत्ता 3 ते 5वी पर्यंतचं शिक्षण हे सुद्धा गृहभाषा, मातृभाषा की गृहभाषा पण हा शब्द वापरलेला आहे किंवा मातृभाषेतून प्रादेशिक भाषेतून शिक्षण दिलं जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये पहिलीच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची बाब इथे सांगितलेली आहे की पहिले शाळा सुरू झाल्यानंतर पहिले 3 महिने हे उजळणीचे महिने असणार आहेत आणि यासाठी काय केलं जावं
या काय करता येईल, काय केलं जावं यासाठी पहिलीच्या शिक्षकांना 5 दिवसांची क्षमता विकास कार्यशाळा त्यांनी अटेंड करावी, त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा असं म्हटलेलं आहे. आणि वेगवेगळ्या स्थानिक संस्था ज्या आहेत त्या याचं आयोजन करतील. यामध्ये चौथी आणि पाचवीच्या दृष्टिकोनातून किंवा पहिली दुसरी तिसरी, आधी आपण पहिली दुसरी तिसरी बघूया. पहिली ते दुसरी तिसरी मध्ये गणित आणि म्हणजे भाषा यासाठी टाइम टेबल मध्ये, वेळापत्रकामध्ये काही विशिष्ट तास दिले जावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच चौथी आणि पाचवी मध्ये गणित, वाचन म्हणजे भाषा वाचन आणि लेखनासाठी सुद्धा काही तास दिले जावेत. म्हणजे पहिली दुसरी तिसरीसाठी गणित आणि गणित वाचनासाठी, तर चौथी पाचवीसाठी गणित वाचन आणि लेखनासाठी अधिक तास वेळापत्रकात दिले जावेत असं म्हटलेलं आहे. यासाठी भाषा आणि गणित यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुचवलेले आहेत. मग तो गणित भाषा सप्ताह, गणित सप्ताह किंवा मेळे असतील, भाषा मेळा, गणित मेळा. परिपाठामध्ये फक्त भाषेसाठी परिपाठ, फक्त गणितासाठी परिपाठ असं दिलं जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग महत्वाचं त्याच्यामध्ये आहे ते की वर्गातील गणिताचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध आणि प्रस्थापित करणाऱ्या कृती इथे करून घेतल्या जातील. यानंतर 11 ते 14 वयोगटासाठी म्हणजे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं दालन खुलं केलं गेलेलं आहे व्यावसायिक शिक्षणाचं. म्हणजे या विद्यार्थ्यांनी कोणताही एक व्यवसाय निवडायचा आहे ज्याच्यामध्ये त्यांना या वर्षामध्ये शिकवलं जाणार आहे. मग ते सुतारकाम असेल, बागकाम असेल, धातूकाम असेल, एवढंच नाही तर त्यांनी अगदी लॉन्ड्री पर्यंत सगळे वेगवेगळे व्यवसाय हे तिथे त्यांना इंट्रोड्यूस केले जातील आणि मग त्यातला त्यांनी एक व्यवसाय घ्यायचा आहे. त्याच व्यवसायामध्ये विथ इंटर्नशिप म्हणजे 10 दिवसांची आंतरवासिताही करायची आहे. 10 दिवसांची आंतरवासिता, त्याला नो बॅग डे असं म्हणते, दप्तराशिवायचा दिवस असणार आहे. आणि स्थानिक कलाकारांकडून किंवा स्थानिक व्यावसायिकांकडून त्यांनी ते ज्ञान घ्यावं त्या 10 दिवसांमध्ये असं म्हटलेलं आहे. हे स्थानिक कलाकार किंवा व्यावसायिक जे आहेत ते शाळेशी संबंधित असतील. शाळा त्यांना शाळेने त्यांना निवडलेलं असेल आणि मग अशा पद्धतीने 10 दिवसाचं आंतरवासिता करून विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेमध्ये येतील. त्यानंतर पुढचा जो विषय आहे 9वी ते 12वीचा, याच्यामध्ये विषय निवडीचं स्वातंत्र्य असेल आणि त्याचं जर टेक्स्टबुक असेल तर ते नॅशनल टेक्स्टबुक असेल आणि त्याच्यामध्ये लोकल कंटेंट दिला गेलेला असेल. तर इथपर्यंत आपण सध्या याचा विचार करूया. त्यानंतर काही फीचर्स, काही महत्वाचे वैशिष्ट्य पुढच्या स्लाइड्स मध्ये आहेत, त्या स्लाइडचा आपण विचार करूया. बघा, स्कूल प्रिपरेशन मॉडेल मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की 3 महिने उजळणी वर्ग असणारे पहिलीसाठी, त्याला स्कूल प्रिपरेशन मॉडेल असं म्हटलेलं आहे, शालेय तयारीचं मॉडेल. त्यानंतर यामध्ये बिल्डिंग कल्चर ऑफ रीडिंग अँड कम्युनिकेशन याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलं की वाचन आणि लेखन, वाचन आणि संभाषणाबद्दलचं सुद्धा संस्कृती एक निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, ज्याच्यासाठी काही तासही दिले जाणार आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम केले जाणार आहेत. त्यानंतर आपण महत्वाचं आहे ते म्हणजे फन कोर्सेस, काही मजेशीर आनंददायी पाठ्यक्रम या 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत आणि ते पाठ्यक्रम त्यांनी पूर्ण करावेत असं म्हटलेलं आहे. याच्यामधले जे काही पद्धती आहेत, ही पद्धत पृच्छा पद्धती असणार आहे, चर्चा पद्धती असणार आहे, त्याच्यानंतर समस्या निराकरण पद्धती असणार आहे. अशा काही पद्धती वापरल्या जाणार आहेत जेणेकरून विद्यार्थी ऍक्टिव्ह राहतील, विद्यार्थी कृतीशील राहतील असा विचार केला जाणार आहे. त्यांचं जे मूल्यमापन असणार आहे हे मूल्यमापन
समापनात्मक आणि निर्माणात्मक, म्हणजे फॉर्मेटिव्ह म्हणजे निर्माणात्मक आणि समेटिव्ह म्हणजे समापनात्मक मूल्यमापन असणार आहे. पण हे मूल्यमापनाचा म्हणजे दोन्ही प्रकारच्या मूल्यमापनाचा भर हा असणार आहे आकलन शक्तीवर, त्यांना किती समजलं हे पाहिलं जाणार आहे. कुठेही म्हणजे रायटिंग एक्झाम, लेखी पेपर पेन्सिल परीक्षा इथे टाळली जाणार आहे. इथे हे जे मूल्यमापन असेल हे कोड्यांच्या स्वरूपात घ्यावं असं त्यांनी सुचवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की लीलावती ग्रंथ जो आहे आपला, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारची कोडी घालून गणित शिकवलं गेलंय. तर अशी काही कोडी घालावी, भाषिक, गणितीय कोडी, विज्ञानाच्या आधारित कोडी घालावी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांनी पोर्टफोलिओज तयार करावेत असंही म्हटलेलं आहे. काही प्रकल्प तयार करावेत असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाचं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं अभ्यासेतर, अभ्यासपूरक किंवा अभ्यासक्रम आधारित असं ऍक्टिव्हिटीला नाव दिलं जाणार नाहीये. म्हणजे कृती करून घेतली जाईल, पण कृती ही अभ्यासक्रम आधारितही असेल, अभ्यासेतर, अभ्यासपूरक असा तिथे फरक केला जाणार नाहीये. अशा आणि विद्यार्थ्यांना किती समजलं हे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करताना सुद्धा कोणताही प्रकार वापरलेला चालणार आहे. मग अभ्यासेतर तुम्ही वापरू शकता, अभ्यासपूरक तुम्ही वापरू शकता, याच्यामध्ये फरक केला जाणार नाहीये. तसाच विज्ञान आणि कला याच्यामध्ये फरक केला जाणार नाहीये. विज्ञानातून कला आणि कलेतून विज्ञान या दोन्हीचा संगम इथे या प्रकारे संगम इथे दाखवला जाणार आहे, शिकवला जाणार आहे. व्यावसायिक प्रवाह, शैक्षणिक प्रवाह म्हणजे व्यावसायिक विषय, शैक्षणिक विषय असाही फरक केला जाणार नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे जे आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात नव्हतं ते थोडंसं आहे की करिक्युलम रिडक्शन म्हणजे अभ्यासक्रम कपात केली जाणार आहे. आवश्यक आशय तेवढा शिकवायचा आहे आणि मग राहिलेला जो वेळ आहे तो विमर्शी विचार, जीवन कौशल्य याला महत्व दिलं जाणार आहे आणि 21व्या शतकातली कौशल्य याच्यावरती भर दिला जाणार आहे. ही 21व्या शतकातली कौशल्य कोणती आहेत तर इथे सर्जनशीलता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, बहुभाषिकता आहे, समस्या निराकरण कौशल्य आहे, सामाजिक बांधिलकी आहे आणि डिजिटल साक्षरता. ही जी 21व्या शतकातील कौशल्य आहेत ती शिकवली जावीत. नाहीतर आपण साधारणपणे असं पाहतो की शिक्षक त्या करिक्युलम पूर्ण सिलेबस पूर्ण करण्याच्या मागे धावत राहतो आणि हे जीवन कौशल्य आणि डिजिटल साक्षरता किंवा सामाजिक बांधिलकी ही जी मूल्य आहेत, नैतिक मूल्य जी आहेत ती विकसित करणं राहून जातं किंवा ते निसटून जातं. तर असं व्हायला नको म्हणून या करिक्युलम रिडक्शन अभ्यासक्रम कपात केलेली आहे. आता हे जे काही कौशल्य त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती अनुभवाधिष्ठित शिक्षणातून पोहोचवायचे आहेत, प्रकल्प आधारित शिक्षणातून पोहोचवायचे आहेत, विश्लेषणात्मक आधारित शिक्षणातून पोहोचवायचे आहेत. अनुभवाधिष्ठित शिक्षण म्हणजे विविध विषयातील सामायिक सूत्र जे आहे ते विद्यार्थ्यांना कळणं आवश्यक आहे. त्यामुळे विषयाच्या म्हणजे विषय हे हवाबंद दबे नसणार आहेत, तर एका विषयातून सहजपणे दुसऱ्या विषयात एका प्रकारच्या पद्धतीतून सहजपणे दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी जाणार आहेत किंवा आपण म्हणूया की खूप छान प्रकारे मनोरंजनात्मक खेळणार आहेत त्या अभ्यासक्रमाशी. यानंतर जे 360 डिग्री सर्वंकष मूल्यमापन 360 अंशाचं सर्वंकष मूल्यमापन केलं जाणार आहे. याची एक संकल्पना आपण लक्षात घेऊया की याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःबद्दल काहीतरी सांगेल, म्हणजे स्वतःचं मूल्यमापन करेल. त्याचे जे समवयस्क आहेत ते सुद्धा त्याचं मूल्यमापन करणार आहेत. पालक मूल्यमापन करणार आहेत, कारण पालक सुद्धा घरात तो कसा वागतोय ते पाहणार आहेत आणि मूल्यमापन करणार आहेत आणि शिक्षकही नेहमीप्रमाणे मूल्यमापन करणार आहेत. याला त्यांनी 360 डिग्री होलिस्टिक असेसमेंट 360 अंशाचं सर्वंकष मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. तर ही नवीन आपल्याला दिसते. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये बघा, याच्यामध्ये जे आपण म्हणतो की मिड डे मील
तर ते सुद्धा त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे. याचा अर्थ की मिड डे मील पोषक आहार तर मिळणार आहेच, पण त्याचबरोबरीने ते नाश्ता सुद्धा पुरवायचा आहे. नाश्ता पण दिला जाणार आहे, म्हणून त्यांनी एक्सपान्शन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर महत्वाची आणखीन एक संकल्पना आहे, ती म्हणजे रेमिडियल इन्स्ट्रक्शनल एड्स प्रोग्राम. याचा अर्थ उपचारात्मक अनुदेशीय सहकार्य उपक्रम किंवा साधन उपक्रम. म्हणजे काय, तर समाजामध्ये समाजातले जे काही घटक आहेत, जे शिक्षणाशी संबंधित आहेत, ते पालक, समुदाय, शाळेच्या परिसरामध्ये असलेला समुदाय, हे सुद्धा शिक्षण प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत. हा जो उपक्रम आहे तो 10 वर्ष प्रायोगिक तत्वावर चालवला जाणार आहे. यामध्ये शिक्षणात रस असलेले नागरिक जे आहेत ते यामध्ये भाग घेऊ शकतील आणि शाळेतील मागे राहणाऱ्या विद्यार्थी, कमी अभ्यास करणाऱ्या किंवा मागे राहणाऱ्या विद्यार्थी, ज्यांना मदतीची गरज आहे, असे गरजा असणारे जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे जे समुदायातले घटक आहेत ते पोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. कशा प्रकारे, तर ते उपचारात्मक अध्ययन त्यांना देणार आहेत आणि शाळेच्या वेळात किंवा शाळा बाह्य म्हणजे नंतर, शाळेनंतर ते त्याच्यासाठी वेळ देणार आहेत किंवा उन्हाळी सुट्टीत ते मुलांना तयार करणार आहेत, अधिक तास घेऊन तयार करणार आहेत. या लोकांची नियुक्ती कोण करणार, तर मुख्याध्यापक करणार. आणि असे शिक्षक कोण असे विद्यार्थी कोण निवडून काढणार, तर शिक्षक काढणार आहेत असे विद्यार्थी निवडून. आणि मग त्याचबरोबरीने समवयस्क ट्युटर म्हणजे समवयस्क शिकवणारा सुद्धा असणार आहे आणि स्वयंसेवक सुद्धा असणार आहेत. हे मात्र अनपेड स्वरूपात असणार आहेत आणि त्यांनी सुद्धा पण शिक्षण प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यासारखं होणार आहे. या समुदायामध्ये शिक्षणात रस असलेले जर बीएडचे विद्यार्थी असतील, बीएड झालेले विद्यार्थी असतील, तर त्यांना सुद्धा या उपक्रमांमध्ये भाग घेता येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की त्यांना श्रेयांक मिळणार आहेत, त्यांना क्रेडिट मिळणार. ते क्रेडिट त्यांना बायोडेटामध्ये लिहिता येतील, त्यांच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये लिहिता येतील आणि तसं त्यांना लेटरही मिळणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून. यामध्ये जर स्त्रिया असतील तर त्या स्त्रिया त्या अधिक असाव्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सरावास संधी मिळेल. त्याचबरोबरीने हे जर महिला नागरिक असतील तर शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण आपोआप वाढेल, मुलींच्या समस्या आपोआप कमी होतील आणि गळती कमी होईल असा त्यांचा विचार आहे. त्यानंतर जे टीचर प्युपिल हा जो रेशो असेल तो 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असणार आहे. याच्यामध्ये जे आपण म्हटलं की समाजसेवक आहेत आणि समुपदेशक आहेत, हे सुद्धा या शिक्षण प्रक्रियेमध्ये अंतर्भूत होणार आहेत. तर कशा प्रकारे, तर जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्या शालाबाह्य विद्यार्थ्यांना हुडकून काढायचं, ज्यांचा खूप मोठा गॅप पडलेला आहे, ज्याला सेकंड एज्युकेशन अशी एक संधी आपण नंतर पाहणार आहोत, अशी एक संधी ज्यांना मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांना हुडकून काढायचं आणि त्यांचं काउन्सिलिंग करायचं, त्यांना समुपदेशन करायचं, त्यांच्या पालकांना समुपदेशन करायचं आणि त्यांना पुन्हा एकदा शालेय शिक्षण प्रवाहात आणायचं. हे काम हे समाजसेवक आणि समुपदेशक यांनी करावं असं सूचित केलेलं आहे. यानंतर जे ड्रॉपआउट्स आहेत म्हणजे गळतीसाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. तर अर्थातच हा वरचा आपण आता जो बघितला तो समाजसेवकांचा आणि समुपदेशकांचा उपाय हा सुद्धा गळतीसाठीच आहे. याशिवाय शाळेमध्ये योग्य सोयी सुविधा निर्माण व्हाव्यात, दळणवळणाची सुविधा निर्माण व्हाव्यात, दळणवळण बस किंवा रिक्षा त्या उपलब्ध करून द्याव्यात शाळेने, वसतिगृह असावं, सुरक्षेची हमी असावी, 100% 100% हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जावं आणि द्वितीय संधी, आता मी जे मगाशी म्हटलं तर द्वितीय संधी शिक्षण उपक्रम राबवला जावा. म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप मोठी गॅप पडलेली त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वयाकडे न बघता संधी दिली जावी. यामध्ये त्यांना जर हवं असेल तर विषय शिक्षण घ्यावं त्यांनी, किंवा मग कौशल्य विकास संधी सुद्धा दिली जावी. यामध्ये CWSN साठी म्हणजे चाइल्ड विथ
स्पेशल नीड्स या अशा असलेल्या म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी काही ODL आणि NIOS कडून सुद्धा उपक्रम राबवले जाणार आहेत, म्हणजे ओपन डिस्टन्स लर्निंग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, म्हणजे त्याला आपण होम स्कूलिंग म्हणतो, हे उपक्रम राबवले जातील. तसंच राज्यस्तरीय मुक्त शिक्षण संस्था सुद्धा याला मदत करू शकेल. त्यानंतर 10वीची जी परीक्षा आहे, ड्रॉपआउटच्या दृष्टीनेच त्यांनी म्हटलेलं आहे की ही 10वीची परीक्षा जी आहे ती विभेदक उपागम वापरणारी असणार आहे. विभेदक उपागम म्हणजे काय, जे विषय आहेत हे विषय विभागता येतील आणि एका वर्षी म्हणजे वर्षातून 2दा ही परीक्षा होईल. एकदा काही विषय आणि एकदा काही विषय घेऊनही बसता येईल या विद्यार्थ्याला, असं म्हटलेलं आहे. ड्रॉपआउट्स कमी व्हावं, गळती कमी व्हावी यासाठी तृतीयपंथींची समावेशकता चा पण विचार केलेला आहे. याचबरोबरीने प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विचार केलेला आहे, किंवा आपण म्हणूया की एक क्षेत्रीय अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार केलेला आहे. या विद्यार्थ्यांसाठी मंडळं तयार केली जावीत, साधारणपणे ती रविवारी चालू असावीत आणि या मंडळामध्ये जे त्या विषयामध्ये पारंगत असतील अशा अशा शिक्षकांचं किंवा अशा सामाजिक घटकांची आंतरक्रिया या प्रतिभावान मुलांची होईल, असं उपक्रम आहे. यामध्ये शिवाय उन्हाळी कार्यक्रमामध्ये यांची जी काही प्रतिभावान विद्यार्थ्यांना अधिक ज्ञान दिलं जावं, अधिक शिकवलं जावं, पुढचं काही शिकवलं जावं याचा विचार केला जाईल. ऑलिम्पियाड्स आहेतच, विविध स्पर्धा आहेतच, ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा घेतली जातील, म्हणजे पुरवली जातील, आणि शिवाय काही महत्वाच्या ऍप्स ज्या आहेत ते या विद्यार्थ्यांसाठी म्हणून सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी, म्हणजे नो चाइल्ड शुड रिमेन असा विचार करून हे धोरण केलेलं आहे. अजून एक सांगायचं म्हणजे की 9वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी बहुशाखीय अभ्यासक्रम केला जाईल. हे याच स्लाइड पर्यंत थांबायचे आपल्याला, पुढे मी नंतर सांगणार आहे. तर 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना बहुशाखीय अभ्यासक्रम पुरवला जाईल. यामध्ये एका वर्षात 2 सत्र असतील आणि हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम असल्यामुळे एकूण 8 सत्र या विद्यार्थ्यांनी पूर्ण करायची आहेत. प्रत्येक सत्रामध्ये 5 ते 6 विषय असतील आणि हे 5 ते 6 विषयामध्ये सुद्धा काही सामायिक विषय असतील, पण काही त्यांनी निवड केलेले विषय असतील, त्यांनी स्वतः त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीने निवड केलेले विषय असतील, ज्याच्यामध्ये व्यावसायिक विषय सुद्धा अंतर्भूत असतील. मगाशी म्हटलं तसं अभ्यासाचे विषय आणि व्यवसाय विषय हे वेगळे नसणारच आहेत. त्यानंतर याच्यामध्ये या योजनेमध्ये अंडर रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द वापरून, म्हणजे कमी प्रतिनिधित्व असलेला विभागही यामध्ये सामावून घेतलेला आहे. यातले विद्यार्थी यामध्ये सामावले जातील. त्याचबरोबरीने आदिवासी मुलं सुद्धा इथे सामावले जातील. आदिवासींसाठी मुख्य म्हणजे की आदिवासी शिक्षकांचा, म्हणजे आदिवासी शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसाठी काही विशेष स्टडी मटेरियल तयार केलं जाणार आहे. ही अतिशय चांगली बाब आहे, म्हणजे शिक्षकांसाठी आवश्यक अशी. त्यानंतर अल्पसंख्याक सुद्धा यामध्ये अंतर्भूत असतील. शहरी आणि गरीब विद्यार्थी यामध्ये अंतर्भूत असतील. काही आणि मग अशा पद्धतीने विशेष गरजा असलेले विद्यार्थी तर आजही आहेतच. तर अशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेणारी असं ही योजना आहे. दिशा पोर्टल ऍक्टिव्हेट होईल शिक्षकांसाठी. या दिशा पोर्टलमध्ये काही आधारभूत साक्षरता आणि संख्या वाचनासाठी विविध उपक्रमांचं मार्गदर्शन यामध्ये केलं जाईल. विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अनुकूल स्वाध्याय योजना असेल, ज्याद्वारे दैनंदिन स्वाध्यायावरून शिक्षकाला लक्षात येईल की हा विद्यार्थी कुठे आहे, कुठपर्यंत पोहोचतो आहे. अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर काही आणखीन महत्वाच्या संकल्पना पुढच्या स्लाइड्स मध्ये, की
सेन्सस एक्झामिनेशन म्हणजे 3री, 5वी, 8वी ह्या ज्या एक्झामिनेशन्स असणार आहेत त्या शालेय स्तरावरती असाव्यात बहुधा, आणि त्या सेन्सस एक्झामिनेशन म्हणून मानल्या जातील. याशिवाय 10वी आणि 12वीच्या पण परीक्षा असणार आहेत, पण 10वी-12वीच्या परीक्षेचा जो काही चेहरा मोहरा आहे तो मात्र थोडासा बदलणार आहे. मी म्हटलं तसं की विद्यार्थ्याला 2 प्रकारे 10वीची परीक्षा ही 2 विभागूनही देता येईल. त्यानंतर स्पेशल एज्युकेशन झोन्स असणार आहेत, काही विशेष शिक्षण विभाग असणार आहेत, बॅरियर फ्री एज्युकेशन असणार आहे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, स्कूल कॉम्प्लेक्सेस ही आणखीन एक महत्वाची संकल्पना आहे. काही पब्लिक आणि काही प्रायव्हेट शाळा आणि सेकंडरी म्हणजे माध्यमिक शाळा या एकत्र संकुलामध्ये असतील. आता पब्लिक शाळा कोणत्या, तर ज्या शाळा पूर्णपणे गव्हर्नमेंट स्कूल आहेत म्हणजे सरकारी शाळा आहेत, आणि ज्या शाळा सरकारी अनुदानाच्या शाळा आहेत, अनुदान घेणाऱ्या शाळा आहेत, त्यांना पब्लिक म्हटलं गेलेलं आहे. ही संकल्पना महत्वाची आहे. तर त्यांना सार्वजनिक किंवा पब्लिक असं म्हटलेलं आहे. आणि ज्या शाळा अनुदान घेत नाहीत त्या प्रायव्हेट शाळा आहेत. पण पब्लिक आणि प्रायव्हेट शाळा एका संकुलामध्ये नांदतील हे मात्र आहे. आणि या ज्या यांचं काय म्हणतो आपण त्याला की कार्य कसं चालेल हे आपण पाहणार आहोत नंतर. या शाळेचा जो कोणी सेकंडरी एज्युकेशन माध्यमिक शाळेचा जो कोणी मुख्य असेल म्हणजे प्रिन्सिपल असेल तोच या संकुलाचा मुख्य असेल. त्याला प्राचार्याचा दर्जा दिला गेलेला आहे. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने, म्हणजे आता या संकुलामध्ये अनेक शाळा असतील, त्यातली समजा आपण ए शाळा घेतली तर ए शाळेची जी शालेय व्यवस्थापन समिती आहे ती कार्यरत राहणारच आहे. ती त्या समितीच्या मदतीने प्रत्येक शाळा विकास कार्यक्रमाचं आयोजन करेल वर्षाच्या सुरुवातीला. आणि मग हा विकास कार्यक्रम जो आहे हा विकास कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समिती शालेय संकुलनाकडे पोचवेल आणि शालेय संकुलन विकसन नियोजन केलं जाईल. म्हणजेच एकाच वेळेस ए शाळा पण विकसित होईल आणि शालेय संकुल नियोजनाच्या आधारे संपूर्ण संकुलही विकसित होईल असा प्रयत्न असेल. यानंतर जिल्हा शिक्षण परिषद कार्यरत असेल. यामध्ये म्हणजे चाइल्ड, बालक, स्त्री, आरोग्य आणि उच्च शिक्षण विभाग असेल. शालेय व्यवस्थापन समितीबाबत असलेली जी संविधान आहे ते राज्य सरकारने पुन्हा एकदा म्हणजे बदलू शकतं आणि राज्य सरकारने पुन्हा एकदा त्याचा विचार करावा असं सुचवलेलं आहे. त्यानंतर स्टेट स्कूल रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे काही म्हणजे राज्यस्तरीय शालेय काही असे निकष ठरवले जाणार आहेत. शैक्षणिक बाबींसाठी निकष ठरवले जाणार आहेत, दर्जा ठरवला जाणार आहे, गुणवत्ता ठरवली जाणार आहे. आणि मग ती गुणवत्तेचा निकष हा संकुलाला किंवा प्रत्येक शाळेला हा लावला जाणार आहे. जसं कॉलेजमध्ये NCERT थ्रू नॅक येतं तसं इथे सॅक येण्याची शक्यता आहे. स्टेट स्कूल रेग्युलेटरी अथॉरिटी हा दर्जा ठरवेल. त्याच्यासाठी SCERT कार्यान्वित होईल आणि SCERT या बाबतीत विचार करेल. राज्यात अनेक म्हणजे बोर्ड्स असतील. त्यानंतर प्रत्येक शाळेने 3 महिन्यातून एकदा स्वयंप्रमाणन करून घेतलं जावं. प्रमाणात म्हणजे ऍक्रिडिटेशन ज्याला आपण म्हणतो ते प्रमाणन करून घेतलं जावं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि प्रमाणांचे निकष पुन्हा SCERT सांगणार आहे आणि मग ते प्रमाणांचे निकष प्रत्येक शाळेकडे आहेत किंवा नाहीत किंवा काय शाळा कशा प्रकारे कार्यान्वित होते हे मात्र तिथे पाहिलं जाणार आहे. ज्याच्यामध्ये हिंट देते की ज्याच्यामध्ये अगदी वेळापत्रक सुद्धा पाहिलं जाणार आहे. त्या वेळापत्रकामध्ये मगाशी म्हटलं तसं वाचनाचे विषय तास आहेत किंवा नाही, किंवा तुम्ही स्पेशल नीड असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा देतात हे सगळे निकष असणार आहेत.
साधारणपणे माझ्या अनुभवाप्रमाणे जर आपण बघितलं तर नॅक मध्ये आमचे 7 क्रायटेरिया आहेत. प्रत्येक कॉलेजला 7 क्रायटेरिया दिलेले आहेत आणि मग त्या 7 क्रायटेरियामध्ये तुमचे ऍडमिशन पासून ते मूल्यमापनापर्यंत किंवा विद्यार्थ्यांच्या विकासापर्यंत तुम्ही काय काय करता ह्याचे सगळे निकष दिलेले आहेत आणि हे आपल्याला कॉलेजला किंवा शाळेला प्रूव्ह करायचे की हे आम्ही निकष पूर्ण करतो आहोत, तर SCRT तुम्हाला ॲक्रेडिटेशन देणार आहे. तर अशा पद्धतीने हा एक महत्वाचा भाग आहे. आपला वेळ संपत आलेला, त्यामुळे थोडक्यात आता काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत जाते आहे. शिक्षकासाठी व्यावसायिक प्रमोशन तुम्ही नंतर बोलते. आता आधी लँग्वेज एज्युकेशन बद्दल किंवा भाषिक शिक्षणाबद्दल अधिक महत्व या धोरणामध्ये आहे. याच्यामध्ये 3 लँग्वेज फॉर्म्युला तर दिलेला कंटिन्यू केलेलाच आहे, पण त्याचबरोबरीने एक फन कोर्स जो मी मगाशी म्हटलं तो लँग्वेज ऑफ इंडिया याच्याबद्दलचा पण आहे. संस्कृत सगळ्या लेवलला सुरू करणार आहोत, ते सगळ्या स्तरावरनं संस्कृत सुरू केलं जाणार आहे आणि सायन्स टीचिंग जे आहे ते 8वीच्या पुढे बायलिंग्वल मध्ये होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. फॉरेन लँग्वेज सुद्धा सेकंडरी स्कूलमध्ये म्हणजे 9 ते 12, 9वी ते 12वी मध्ये तुम्हाला घेता येईल. इंडियन इन्स्टिट्यूट ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन ही एक संस्था आता विकसित होणार आहे, तयार होणार आहे. काही उच्च शिक्षणामध्ये काही भाषे आधारित भाषा ग्रहण, भाषा इत्यादी भाषा शिक्षण या विषयावरती संशोधनाला पाठिंबा किंवा सपोर्ट दिला जाणार आहे. ई कंटेंट प्रादेशिक भाषेतून निर्माण होण्याचा प्रयत्न केला जाईल SCRT कडून. त्यानंतर लर्निंग मटेरियल इन लोकल ट्रायबल लँग्वेज मगाशी म्हटलं ते सुद्धा विकसित केलं जाणार आहे. त्यानंतर पहा पुढच्या स्लाइडमध्ये टीचरच्या दृष्टिकोनातून, शिक्षकांच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक वृद्धी याचा कंटिन्युअस सातत्याने होणारी व्यावसायिक वृद्धी याचा विचार याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. काही स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्था कार्यशाळा ज्या आयोजित करतील त्या कार्यशाळा शिक्षकांना त्याच्यामध्ये सहभागी होता येईल. काही ऑनलाईन मॉड्यूल्स शिक्षकांसाठी विकसित केली जाणार आहेत जी त्यांना त्यांच्या या डेव्हलपमेंटला उपयोगी पडेल, या विकासाला उपयोगी पडतील. त्यानंतर याच्यासाठी जो विशिष्ट अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रमही विकसित केला जाईल. वेल इंटिग्रेटेड CPD करिक्युलम डेव्हलप केलं जाईल म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर स्टेट प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर परफॉर्मन्स अप्रायझल हे सुद्धा शिक्षकांकडून भरून घेतले जातील. त्याला मी कार्यानंदाचा जो एक फॉर्म आहे तोही शिक्षकांकडून भरून घेतला जाईल. दरवर्षी तुम्ही काय उद्दिष्ट ठेवलं, तुम्ही किती उद्दिष्ट त्यातलं कितीपत उद्दिष्ट पूर्ण केलं, त्यानंतर काही तुम्ही असे कोर्सेस केले का जे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त आहेत, व्यवसाय वृद्धीसाठी उपयुक्त आहेत, हे सगळं त्या परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये विचारलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची वृद्धी झाली की नाही हे शाळा, संकुल आणि स्टेट म्हणजे राज्यस्तरावरती ठरवलं जाणार आहे. त्यानंतर ही म्हणजे व्यावसायिक वृद्धी व्हावी यासाठी अनेक अभ्यासक्रम विकसित केले जाणार आहेत. मी मगाशी म्हटलं तसं काही शॉर्टर पोस्ट BEd सर्टिफिकेशन कोर्सेस सुद्धा तयार केले जाणार आहेत जे स्पेशल नीड म्हणजे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातले असतील किंवा समावेशित शिक्षणाचे असतील किंवा विषय ज्ञानाबद्दलचे असतील, तिथपासून अगदी शालेय व्यवस्थापनापर्यंतचे हे छोटे छोटे अभ्यासक्रम तुम्हाला करता येतील, शिक्षकांना करता येतील. आणि या अभ्यासान्वये आणि तुम्ही केलेल्या व्यावसायिक वृद्धी अन्वये तुमचा बढतीचा विचार बढती म्हणजे त्या बढतीच्या वेळेस सुद्धा याचा विचार केला जाणार आहे, हे लक्षात घ्या.
व्हर्टिकल मोबिलिटी इथे असणार आहे, म्हणजेच श्रेणीयुक्त म्हणजे श्रेयांकावरून शिक्षक पुढे जाऊ शकतो, अगदी मुख्याध्यापकापर्यंत मुख्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर ब्लॉक इन्स्टिट्यूट फॉर टीचर एज्युकेशन हे जे ही जी संस्था आहे, ही संस्था सुद्धा शिक्षकांसाठी छोटे छोटे कोर्सेस सुरू करणार आहे, त्यांनी करावेत असं त्यांनी म्हटलेलं आहे, ज्यामध्ये स्थानिक कलाकारांना, स्थानिक व्यावसायिकांना, स्थानिक शिक्षकांना, निवृत्त शिक्षकांना एकत्र करून म्हणजे त्याचा उपयोग करून घेतला जाणार आहे तुमच्यासाठी, शिक्षकांसाठी. तर अशा पद्धतीने व्यावसायिक वृद्धीसाठी पूर्णपणे प्रयत्न शिक्षकांचा प्रयत्न शिक्षकांच्या व्यावसायिक वृद्धीसाठी प्रयत्न केला जाणार आहे, शिक्षकांनीही प्रयत्न केला जावा असं सुचवलं गेलेलं आहे. बहुनिकष मूल्यांकन पद्धती वापरली जाणार आहे शिक्षकांसाठी. त्यानंतर शिक्षण म्हणजे टीचर एज्युकेशन, अर्थातच बीएड डिग्री जी आहे, या बीएड डिग्री बद्दल खूप चर्चा चाललेली आहे आणि ती कशी असणार आहे, तर बीएड डिग्रीमुळे काय काय कोणते कोणते शिक्षक तयार होणार आहेत, तर पायाभूत किंवा तयारी करण्याच्या स्तरावरचे शिक्षक तयार होणार आहेत, याच्यातून विषय शिक्षक तयार होणार आहेत, विषय शिक्षक तयार होणार आहेत, विशेष शिक्षक तयार होणार आहेत, म्हणजे जे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे शिक्षक आहेत ते तयार होणार आहेत, कला शिक्षक तयार होणार आहेत, व्यावसायिक शिक्षक तयार होणार आहेत आणि शारीरिक शिक्षण देणारे शिक्षकही याच्यातूनच तयार होणार आहेत. आता जो 2 वर्षाचा बीएड कोर्स चालू आहे तो काही वर्ष चालू राहणार आहे, पण एकीकडे एकत्रित बीएड सुद्धा सुरू होणार आहे. इंटिग्रेटेड बीएडचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे, जो 12वी नंतर विद्यार्थी घेऊ शकतात आणि हा 4 वर्षाचा म्हणजे त्यांना डिग्री, एक पदवी आणि बीएड ची पदवी एकत्रित मिळणार आहे आणि ते तिथून बीएड साठी बाहेर पडणार आहेत. या टीचर एज्युकेशनची जी पद्धती असणार आहे ही आत्ताची म्हणजे लेखी परीक्षा तर त्याच्यामध्ये असणारच आहे, लिखित परीक्षा त्याच्यामध्ये असणारच आहे, पण त्याचबरोबरीने काही प्रकल्प, रुब्रिक्स, पोर्टफोलिओ, संकल्पना चित्र करणं आणि आभासी वर्ग निरीक्षण सुद्धा अंतर्भाव शिक्षक प्रशिक्षणामध्ये केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात शालेय शिक्षणाचा विचार आपण धावता आढावा घेतला. याशिवाय जे उच्च शिक्षणाचा आहे, आता पुढच्या स्लाइडमध्ये परत ती स्लाइड आहे, पण उच्च शिक्षणामध्ये सुद्धा थोडक्यात सांगते, आता आपल्याला त्याच्यावरती लक्ष देता येणार नाही, याच्यासाठी आपण परत एकदा भेटू. पण तिथे असं आहे की मल्टिपल एक्झिस्ट आणि एंट्री आहे, म्हणजे तुम्ही केव्हाही तुमचे 4 वर्षाचा जो 9वी ते 12वी पोर्शन पूर्ण झाल्यानंतर एक परीक्षा असणार आहे, जी नॅशनल लेवलवरची, राष्ट्रीय स्तरावरची असणार आहे, ती देऊन तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये दाखल होऊ शकता, म्हणजे उच्च शिक्षणामध्ये दाखल होऊ शकता युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तुम्ही तुमचा घेतलेला कोर्स, अभ्यासक्रम, तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला जर काही वाटलं, तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल, तर तो थांबवून तुम्ही जाऊ शकता आणि पुन्हा सुद्धा परत त्या अभ्यासक्रमामध्ये येऊ शकता. तुम्ही जितका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे तितके क्रेडिट, श्रेयांक तुम्हाला मिळतील आणि हे श्रेयांक तुमचे जतन केले जातील. तुम्ही ज्यावेळेस परत तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी याल त्यावेळेस ते श्रेयांक तुम्हाला पुन्हा एकदा मिळतील, असं बँक ऑफ क्रेडिट्स असणार आहे तिकडे. आंतरराष्ट्रीयकरण होणार आहे उच्च शिक्षणाचं, त्यावरती भरपूर चर्चा चाललेली आहे आणि एकच एक अशी संस्था असणार आहे, युजीसी, एनसीटी, या अशा अनेक संस्था तिथे नसणार, तर हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ही एकच संस्था असणार आहे. तर अशा पद्धतीने उच्च शिक्षणाबद्दल आपण थोडासा नंतर अगदी सविस्तर विचार करूया, पण शालेय शिक्षणाबद्दल मात्र आपण यामध्ये बोललेलो आहोत. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मुख्य म्हणजे ज्यांनी मला तांत्रिक मदत केली आणि ज्यांनी मला हे सगळं करण्यासाठी उद्युक्त केलं, असे माझे स्नेही श्री संतोष कारखानीस यांचे मनपूर्वक आभार. एवढं बोलून मी थांबते. तुम्हाला जर काही शंका असतील तुम्ही विचारू शकता. सगळ्या शंकांची उत्तरं आता देता येणार नाहीयेत,
किंवा आपल्याला सगळेच प्रश्न घेता येणार नाहीयेत, पण मी तुम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून जरूर देईल, एवढं मात्र नक्की. ओव्हर टू संतोष. संतोष. धन्यवाद डॉक्टर राजश्री जोशी. इथे प्रश्न काही कॉमेंटमध्ये मी सांगितलं होतं, कोणाला काही असतील ते विचारा. हां, ऐकू येतंय का? हॅलो हॅलो, ऐकू येतंय ना? तर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, एक मिनिट. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंट्समध्ये टाका असं सांगितलं होतं, परंतु मला कॉमेंटमध्ये माझ्या इकडे तरी एकही प्रश्न आलेला दिसत नाहीये. तुम्हाला दिसतोय का राजश्री? नाही. नाही. बरं, पण मला काही एक दोन प्रश्न पडले त्याच्यावरून. एक म्हणजे मुलांचं शिक्षण हे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून चालू होणार आहे आता, 6व्या वर्षाच्या ऐवजी. तर ह्या फार लहान वयात मुलांच्यावरती अतिशय मोठा बोजा पडणार आहे असं आपल्याला वाटत नाही का? नाही, कारण म्हटलं तसं की 85% जो मेंदूचा विकास आहे तो या वयामध्ये होतो असं म्हणजे याच्याबद्दलचे बरेच संशोधन आहे. आणि दुसरी गोष्ट की हे जे शिक्षण आहे हे कृती आधारित आहे, त्या लवचिक आहे. त्या विद्यार्थ्यांची कुठेही परीक्षा घेतली जाणार नाही, पण त्यांना कौशल्य मात्र जे आवश्यक कौशल्य आहे, स्वतः स्वच्छता ठेवणं किंवा स्वतःचं आपण काय म्हणूया की स्वतःची तयारी करणं, ही कौशल्य तिथे त्यांना शिकवली जाणार आहेत. त्यामुळे ते खूप असं आनंददायी शिक्षण असणार आहे. आणि तसं म्हटलं तर अगदी टू बी फ्रँक की आता सुद्धा आपण तशी शाळा आपण सुरू करतो आहोत 6व्या वर्षी, पण तरी सुद्धा किंवा आपण अगदी आपण अंगणवाडी म्हटलं तरी सुद्धा त्याच्याही आधी मुलं बसायला लागल्यावरती प्ले ग्रुपमध्ये जात आहेत आणि तिथे काही शिकत आहेत. तर मला असं वाटतं की उलट या मुलांना उपयोगी होईल आणि सगळी मुलं एकाच प्रकारचं शिक्षण घेतील. कारण तो अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. म्हणजे इथे काय होतं की आता सध्या काय होतंय की मी या बालवाडीत गेलो होतो, मी या काय नर्सरीमध्ये गेलो तर मला एवढं माहिती आहे आणि मी शाळेत आलेलो आहे. मी दुसऱ्या बालवाडीत गेलो तर मला ते शिकवलेलं नाहीये, मला हे शिकवलेलं आहे. तर असा काही विरोधाभास असणार नाहीये. सगळी मुलं 3ऱ्या वयापासून सारखं शिक्षण घेणार आहे. ओके, धन्यवाद. आपण आता जवळपास 1 तास होत आलेला आहे, 1 तास होऊन गेलेला आहे, तेव्हा आपण आता इथे थांबूया. धन्यवाद, आपण आलात. आपण आता मुख्यतः शालेय शिक्षणावरती भर दिला, तेव्हा महाविद्यालयीन शिक्षणावरती बोलण्यासाठी आपल्याला स्वागत आहे आपलं. आपण परत कधीतरी महाविद्यालयीन शिक्षणावरती आपला कार्यक्रम ठेवूया. धन्यवाद. श्रोत्यांनाही सगळ्यांना धन्यवाद. सर, श्रोत्यांनाही धन्यवाद पूर्ण ऐकून घेतल्याबद्दल आणि आपणासही तुम्हाला, कारण तुम्ही उद्युक्त केलं मला म्हणून. बरं, इथे काही मला प्रश्न इथे काही आलेले दिसत आहेत, सांगू का मी? हो, सांगा. अनघा भुतकर विचारतायत की हे धोरण कधीपासून राबवण्यात येणार आहे? आता ऍक्च्युली त्यांनी ते सादर केलेलं आहे, त्यानंतर मग त्याच्यावरती विचार केला जाईल. एससीआरटी आता जास्त म्हणजे कार्यान्वित होईल आणि मग हे धोरण राबवलं जाईल. अर्थातच त्याच्यामध्ये सुद्धा पायलट स्टडी वगैरे सगळं आहे, म्हणजे आहे, मोठी प्रक्रिया आहे. पण त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 2023, 2022 असं टार्गेट काही प्रकल्पासाठी ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे ते पूर्ण व्हायला होईल अशी आपण आशा नक्कीच धरूया. दुसरा प्रश्न आलेला आहे गीतेश परब यांच्याकडून की मुलांना विषय स्वातंत्र्य, म्हणजे आपापल्या विषयाचं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आपण मुलांना देणार आहोत, पण त्याच्यामुळे काही विषयांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं का? काही विषयांकडे दुर्लक्ष व्हायला नकोय, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत.
त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडीचा विषय निवडेल आणि त्याच्यातून सगळ्या विषयाकडे लक्ष दिलं जाईल. आता असं आहे की जो विषय विद्यार्थी निवडेल त्या विषयाकडे त्या विद्यार्थ्यासाठी फोकस असेल, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं त्या विषयाचं लक्ष असेल, पण तो बाकीचे विषय शिकणारच आहे, पण याच्याकडे जास्त लक्ष असेल आणि याचं मूल्यांकन जे केलं जाईल ते अधिक ग्राह्य धरलं जाईल असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. हे 2 प्रश्न आले होते. आपल्याला अनघा भुतकर यांनी धन्यवाद दिलेले आहेत आणि धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. आपण आता इथेच थांबूया. हो. धन्यवाद. हा, काही सांगायचंय का? ओके. नाही काही नाही, फक्त उच्च शिक्षणाबद्दलही आपण अशाच पद्धतीने करूया आणि असाच तुम्ही प्रतिसाद द्या, एवढं सांगायचं. तुम्हाला गीतेश परब यांनी सुद्धा धन्यवाद दिलेले आहेत मॅडम. चला, थँक्यू गीतेश. बाय. ओके, आपण थांबूया. ओके.